नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हिणी घाटात लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या बसवर काळाने झडप घातली. ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक MH14 GU 3405 अपघातग्रस्त होऊन पलटी झाली आहे. यामध्ये 5 चाकणकर नागरिकांचा मृत्यू झाल्याची वृत्ते काही बड्या माध्यमांनी आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला महाड या ठिकाणी लग्नाला चालली होते व चाकणमधील काही जणांचा मृत्यू झाला असे वृत्त सकाळ आणि ABP माझा यांनी दिले. प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत चाकण परिसरातील कोणत्याही भागातून अशा चाकण भागातील वऱ्हाडाच्या बसचा अपघात झाल्याच्या वृत्ताची पुष्टी झालेली नाही. अपघातात जाधव कुटुंबीय चाकण येथून बिरवाडी महाड या ठिकाणी लग्न समारंभासाठी जात असताना ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर गाडी पलटी झाली आहे. यामध्ये 2 पुरुष आणि 3 महिला अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी काम करत आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव व अनोळखी पुरुष अशा 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सदरचे कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील असले तरी हे कुटुंबीय चाकणमधील असल्याची रात्री उशिरापर्यंत खात्री होऊ शकली नाही. अनेक दिवस मैत्री केल्यानंतर तरुणीने मित्राला माझ्याशी लग्न कधी करणार असे विचारले. त्यावर त्याने नकार देत लोखंडी हॅमरने मारहाण करून तिला जखमी केले. याबाबत एका तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक हेमंत लेंडकर पैवर्षी 24 राहणार राणूबाई मळा चाकण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चाकणमधील मार्केटयार्ड चौकातील रुद्राक्ष हॉटेलसमोर बुधवारी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. अभिषेक लेंडकर हा फिर्यादी तरुणीचा मित्र आहे. तो रुद्राक्ष हॉटेल समोर उभा होता. फिर्यादी तेथे गेल्या. त्यांनी अभिषेक याला तू माझ्याशी लग्न कधी करणार आहे असे विचारले. त्यावर त्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणून लोखंडी हॅमरने तिच्या उजव्या हातावर तसेच डोक्यात मारहाण करून तिला जखमी केले. तिच्या दुचाकी गाडीवर हॅमरने मारून तिचे नुकसान केले. तर या जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाळुंगे दवणेमळा आरू वस्ती ते बिरदवडी ग्रामीण मार्ग क्रमांक 11 हा PMRDA कडून रोहकलकडे जाणारा रस्ता डांबरीकरण काम 5 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र चाकण औद्योगिक व 19 गावची सुधारित पाणी योजना करताना सदर ठेकेदार यांनी सर्व रस्ता खोदून जाणीवपूर्वक रस्ता उघडून टाकला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील बाधित गावांचा पाणी प्रश्न अनुषंगानं मागील अनेक वर्ष सुरू असलेला सावळा गोंधळ आता प्रशासकीय मार्गाने सुटण्याची शक्यता आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाळुंगे, खालुमरे, निघोजे, नाणेकरवाडी, खराबवाडी, बिरदवाडी, रोहकल, गोनवडी, आंबेठाण, वराळे, भांबोली, सावरदरी, बासुली आणि शिंदे या गावांचा पाणी वापर चाकण नगर परिषदेप्रमाणे ठरवून त्याबाबत आंध्रा धरण पाणी आरक्षण आणि अन्य पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड यांना लेखी पत्र लिहिलंय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं कुरुळी, निघोजे, महाळुंगे, खालुमरे, सावरदरी, शिंदे, वासुली, भांबोली, नाणेकरवाडी, खराबवाडी, रोहकल, आंबेठाण, गोनवडी, वराळे या गावातील सुमारे 3233 हेक्टर जमिनी संपादित करून चाकण औद्योगिक क्षेत्र विकसित केलंय. MIDC टप्पा क्रमांक 1 ते 4 मधील विकास कामं झाली असून टप्पा 5 मधील विकास कामं सध्या सुरू आहेत. सावरदरी, निघोजे, कुरुळी, महाळुंगे या गावांना महामंडळातर्फे आंध्रा धरणातील महामंडळाच्या पाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. सध्या स्थितीत या ग्रामपंचायतीचा महामंडळातील सरासरी 2350 घनमीटर प्रतिदिन 0.86 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा करण्यात येतोय. सदर गावांची लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढत असून महामंडळातर्फे पुरवण्यात येणारा पाणी पुरवठा अपुरा पडतोय. त्यामुळेच आता महामंडळाला सदर गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे MIDCचे चिंचवड विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवलंय. त्यात नमूद करण्यात आलंय की चाकण MIDC मधील संबंधित गावातील सद्यस्थितीतील लोकसंख्या आणि तरंगती लोकसंख्या गृहीत धरून नॅशनल बिल्डिंग कोड 2016 नुसार बांधकाम, मिळकती आणि लोकसंख्या निश्चित करून पाणी वापर निश्चित करावा. सदर पाणी वापरानुसार लागणारे पाण्याचे आरक्षण आंध्रा धरणातून सिंचन खात्याकडून घेऊन महामंडळाच्या पाणी आरक्षणात समायोजित करावं. याशिवाय महामंडळाच्या हद्दीतील सावरदरी, वराळे, भांबोली, बासुली, निघोजे, कुरुळे हद्दीतील निवासी भूखंडधारकांना महामंडळातर्फे पाणी पुरवठा पुरवण्यात येत आहे. सद्यस्थितीत महामंडळातर्फे ग्रामपंचायतीस करण्यात येणारा पाणी पुरवठा नाममात्र दरानं असल्यानं पाणी वापर जास्त केला जातोय.
हे MIDCला परवडण्यासारखं नाहीये. ग्रामपंचायतीला लागणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं पंचायत समितीनं शासनाकडून किमान 1 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण मिळवून महामंडळात वर्ग करावा असं देखील MIDCचे कार्यकारी अभियंता यांनी खेड पंचायत समितीला कळवलंय. दरम्यान चाकण MIDC आणि 19 गावे पाणी योजनेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सध्या दर 1000 लिटर पाण्यासाठी सुमारे 9 रुपये तर मोठ्या गृहप्रकल्प आणि खासगी औद्योगिक संस्था यांना 45 रुपये दरानं पाणी विक्री करत आहे. चाकण आणि 19 गावांच्या पाणी योजनेतून औद्योगिक वाणिज्यासह रहिवासी मिळकती यांना पाणी विक्री पाणी मीटर लावून सुरू आहे. या योजनेचं नियंत्रण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि चाकण इंडस्ट्री असोसिएशन यांच्या माध्यमातून होत असून या योजनेतून नेमके गावांना किती पाणी, व्यक्तिगत इमारतींना व मोठे गृहप्रकल्प यांना किती कनेक्शन याबाबत दरवर्षी खर्चाच्या ताळेबंदासह अहवाल प्रसिद्ध होत नसल्याची बाब समोर येत असून यात मोठा सावळा गोंधळ सुरू आहे अशी बाब समोर येते. हिवाळी अधिवेशन नागपूर विधानसभा या ठिकाणी खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी सलग 3 दिवस तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या मांडल्या आहेत. खेड तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातील पाणी प्रश्न, चाकण वाहतूक कोंडी आणि चाकण MIDC रस्त्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभा अधिवेशनात खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी आवाज उठवला. खेड तालुक्यात मोठी MIDC असल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा व तेथे लोकांना रोजगार मिळावा, MIDC मध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी गृह खात्याने महाळुंगे पोलीस स्टेशनला आदेश द्यावेत. खेड तालुक्यातील MIDCला मोठ्या प्रमाणात फायदा होण्यासाठी या अगोदर मंजूर झालेले खेड तालुक्यातील विमानतळ पुन्हा व्हावे यासाठी प्रयत्न व्हावेत. पाईट आंबोली भागात नवीन MIDC व्हावी यासाठी मागणी केली आहे. आमदार काळे यांनी तालुक्यातील पूर्व भागातील पूर, चिंचबाईवाडी, गुळाणे, वाकळवाडी, कणेरसर, पाफगाव, जरेवाडी, गोसासे आदी गावांना पिण्याच्या पाण्याची योजना कळमोडी चासकमान धरणातून करावे. कळमोडी धरणाची उंची वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नवीन आमदारांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्याची मागणी देखील तिसऱ्या दिवशी आमदार काळे यांनी केली आहे. सभागृहामध्ये आलेलो आहोत. आपल्या माध्यमातून, मार्गदर्शकांच्या माध्यमातून 1 किंवा 2 दिवसाचं शिबिर, या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर, सभागृहाची प्रथा, परंपरा, शिस्त, नियमांची माहिती होण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर मिळून द्यावं अशी महाराष्ट्र विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून मी या विधान भवनामध्ये सदस्य या नात्यानं आज बोलत असताना आमच्या खेड तालुक्यामध्ये 2.5 ब्लॉकचा मोठा तालुका आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार या ठिकाणी शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी सकाळीच सांगितलंय भाषणाच्या माध्यमातून की विरोधी सदस्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय दिला जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्र हा एक विकासाच्या दिशेने नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. या भूमिकेतून मी माझ्या मतदारसंघासाठी आशा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं विकासासाठी काय लागतं, रस्ते, वीज, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण, आणि या विषयावर काम करत असताना, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना शिक्षणापासून खऱ्या अर्थ खेड तालुका हा पूर्व आणि पश्चिम भागामध्ये विभागलेला आहे. प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगल्या सोयी आहेत. परंतु उच्च शिक्षणासाठी खेड तालुक्यामध्ये एखादं इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज किंवा अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या शासनाच्या माध्यमातून भविष्य काळात आम्हाला ते काम करायचं आहे. हे करत असताना तालुक्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मोठ्या गावांमध्ये MPSC, UPSCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या गावामध्ये सरकारच्या लायब्ररी उपलब्ध व्हाव्यात म्हणून मोठ्या गावामध्ये अभ्यासिका निर्माण व्हाव्यात आणि त्यामध्ये चांगल्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध व्हावीत आणि शासनाने त्यासाठी उपाययोजना करावी अशी इच्छा शासनाकडून या ठिकाणी व्यक्त करतो.
शिक्षणाबरोबरच या ठिकाणी अंतर्गत विकासासाठी रस्ते चांगले हवेत आणि ते रस्ते जर चांगला मला आहे अंतर्गत रस्ते स्वातर आजही काही वाड्या वस्त्यांना ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये ठाकरवाड्यांना साठी रस्ते नाहीयेत। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल 25-15च्या माध्यमातून असेल आमदार निधीच्या माध्यमातून असेल बजेटच्या माध्यमातून असेल येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाने आम्हाला तो निधी उपलब्ध करून दिल्यास एक चांगल्या प्रकारे आराखडा तयार करून त्या ठिकाणी तालुक्यातील रस्ते चांगल्या पद्धतीचे होतील आणि त्या माध्यमातून दळणवळणाचं साधन निर्माण झाल्याच्या नंतर शेतकरी वर्गाचा जो शेतीमाल आहे जाण्याची सोय असेल कामगारांना कमी वेळेमध्ये जाण्याची सोय असेल या सोयी नक्की त्या ठिकाणी निर्माण होतील आणि खेड तालुक्यामध्ये चाकण सारखी मोठी उद्योगनगरी या ठिकाणी आहे आणि त्या उद्योगनगरीमध्ये जात असताना पुन्हा नाशिक रस्ता असेल चाकण शिक्रापूर तळेगाव रस्ता असेल आंबेठाण रस्ता असेल आळंदी भागातील रस्ते असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत असते आणि ती ट्रॅफिक का होते तर शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी योग्य नियोजन आजपर्यंत झालं। वाहनांची संख्या जरी जास्त झाली तरी पोलीस प्रशासन असेल पीडब्ल्यूडी असेल स्थानिक नगर परिषदा असतील किंवा ग्रामपंचायती असतील यांचं योग्य समन्वय आतापर्यंत झालेला नाही आणि तो समन्वय भविष्य काळात जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी शासनानं तशा पद्धतीनं एकत्रित मीटिंग घेऊन आदेश देणं गरजेचं आहे आणि ते आदेश देत असताना रस्ते रुंद करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिक्रमण काढलेले आहेत परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही। त्या उपाययोजना करण्यासाठी शासनानं मदत जर केली तर अनेक लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो। पेशंट लोकांना दवाखान्यापर्यंत जायचं म्हटलं तरी अडचणी निर्माण होतात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचं म्हटलं तरी अडचणी होतात कामगार वर्गाला अडचणी निर्माण होतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रस्ते त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून ते ट्रॅफिकचे प्रश्न सुटण्यासाठी मदत व्हावी। खऱ्या अर्थानं पश्चिम भागामध्ये मी रोजच्या काही प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी म्हटलंय की आरोग्यावर आदिवासी भाग पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये आहे। डेने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचं व्हावं की जेणेकरून आदिवासी भागातील लोकांना त्या ठिकाणी राजगुरुनगर सारख्या किलोमीटरवर यावं लागणार नाही आणि त्या माध्यमातून असताना अजूनही या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून समाज मंदिरं असतील अंतर्गत रस्ते असतील कामगार वर्गाला स्थानिक युवकांना MIDC मध्ये न्याय मिळण्याची गरज आहे। खेड आळंदी आणि चाकण 3 नगर परिषदा आहेत त्यांचं नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्या नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळणं गरजेचं आहे। इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्व भागाला कलमुडी सन्माननीय सदस्य प्रवीण देणं गरजेचं आहे। माननीय अध्यक्ष एकच मिनिट फक्त मला वेळ द्या आणि या सगळ्या माध्यमातून PMRDच्या माध्यमातून काम होत असताना कोणत्याही स्वरूपाची माहिती त्या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधींना दिली जात नाही आणि जी कामं PMRDच्या माध्यमातून चालू आहे खेड तालुक्यामध्ये ती अत्यंत निकृष्ट दर्जाची चालू असून या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थानं भविष्यात रोजगार मिळणं गरजेचं आहे आणि ज्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या आशाताई असतील यांना मानधन वाढून मिळत असताना मिळणं त्यांना गरजेचं आहे। पंचायत समितीची इमारत असेल त्याचबरोबर प्रशासकीय इमारत असेल याची कामं वेगाने होण्यासाठी निधी भविष्य काळात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळावा। जलजीवन मिशनच्या माध्यमातून चाललेली कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची चालू असून त्यासाठी उपाययोजना होऊन सर्वसामान्यांना पाणी मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद मानतो। रामकृष्ण हरी।
नवीन लाल कांद्याची बाजारात आवक होऊ लागली असून कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे। क्विंटलला कांद्याचे दर 1000 ते 1500 रुपयांनी घसरले असून कांदा उत्पादक आता हवालदिल झाले आहेत। खेड बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे। केंद्राने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून 0% करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले असून निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून 0% करण्याच्या मागणीसाठी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले होते। केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले 20% निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून 0% करावे। शेतकऱ्यांचा कांदा विक्रीतून झालेला तोटा भरून निघण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत। खेड तालुक्यातील शिरोली ते लादवड मुख्य रस्त्यादरम्यान खिंडीमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे। मोठमोठ्या खड्ड्यांनी नागरिकांचे प्रवासादरम्यान खूप हाल होत असल्याचं नागरिक सांगतात। राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त जागा भरण्याचे काम रखडल्याने अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमणूक करत पालकांची ओरड कमी केल्याचा प्रयत्न झाला। मात्र डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या शैक्षणिक सत्रातील सेवानिवृत्त शिक्षकांना तब्बल 5 महिन्याचे मानधन देण्यात आले नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे। खेड तालुक्यात 24 सेवानिवृत्त शिक्षकांनी विविध शाळांवर नियुक्त करून सेवा दिली। मात्र दरमहा 20,000 मानधनाप्रमाणे 5 महिन्यांचे प्रत्येक शिक्षकांचे लाखाचे मानधन तब्बल वर्ष उलटून मिळाले नसल्याचे समोर आले आहे। यशवंतराव कला क्रीडा महोत्सवांतर्गत पंचायत समिती खेड यांच्यातर्फे चाकण या ठिकाणी घेण्यात आलेल्या बीटस्तरीय भजन स्पर्धेमध्ये आगरवाडी शाळेने 3रा क्रमांक मिळवला आहे। राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे यांच्यामार्फत दौंडकरवाडी खेड या ठिकाणी घेण्यात आले। रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर आणि मांदळे विकास वर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक 21 ते मंगळवार दिनांक 24 डिसेंबर पर्यंत सायंकाळी 6:30 वाजता व्याख्यानमाला महात्मा गांधी विद्यालयातील बाफना रंगमंदिरात होणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।